तर या निकालाचं वाचन सुरू आहे। माफीचा साक्षीदार हा नागपूरला 3 वेळा गेलेला होता असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 3 वेळा माफीच्या साक्षीदारानं वेगळा जबाब दिलेला आहे असं देखील कोर्टानं नमूद केलंय। माफीच्या साक्षीदारानं शूटर पिंटू सिंगला सुपारी दिलेली होती। माफीचा साक्षीदार आणि पिंटू सिंग कुठे कुठे गेले ते जुळत नाही। माफीचा साक्षीदार हा नागपूरला 3 वेळा गेलेला होता, त्याचबरोबर पिंटू सिंग देखील त्या ठिकाणी गेलेला होता, मात्र हे नेमके कुठे कुठे गेलेले होते हे जुळत नाहीये आणि त्यामुळे या संपूर्ण तपासामध्ये काहीशा त्रुटी आढळून येतात असं कोर्टानं म्हटलेलं आहे। या निकालाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 1 तास लोटलेला आहे। या निकालाचं वाचन न्यायमूर्तींकडून करण्यात येत आहे। माफीचा साक्षीदार हा नागपूरला 3 वेळा गेलेला होता, ही एक मोठी अपडेट देखील आता या सगळ्याच निकालाच्या वाचनामध्ये समोर येते। 3ही वेळा माफीच्या साक्षीदारानं 3 वेगवेगळे जबाब दिलेले आहेत, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे त्याचा पाया हा ठिसूळ आहे असं एक प्रकारे कोर्टानं नमूद केलेलं आहे। अगदी काहीच वेळापूर्वी कोर्टानं हे एक मोठं विधान केलेलं होतं की या संपूर्ण तपासामध्ये हा तपास नीट झालेला नाहीये, यामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण पायाच एक प्रकारे ठिसूळ आहे असं देखील कोर्टानं नमूद केलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स पुन्हा एकदा सचिन गाड यांच्याकडून जाणून घेऊयात। सचिन, सध्याचे काय नेमके अपडेट्स मिळतात? न्यायमूर्तींनी नेमकं काय म्हटलंय? ठीक आहे आकांक्षा, आपण बघतोय की माफीच्या साक्षीदारामध्ये कशा त्याच्या जबाबावर त्रुटी राहिलेल्या आहेत ते आता कोर्टाकडून वारंवार नमूद करण्यात येत आहे। माफीचा साक्षीदार हा 3 वेळेला नागपूरला गेलेला आहे। त्यासोबतच जो मुख्य शूटर होता त्याने गोळ्या झाडल्या पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकावरती त्याला या माफीच्या साक्षीदाराने हायर केलेलं होतं। त्यानंतर ते नागपूरला गेले, मात्र त्या गोष्टी या मॅच होत नाहीत असं देखील कोर्टाकडून म्हणण्यात आलेलं आहे। त्यासोबतच माफीचा साक्षीदार हा एक व्यावसायिक आहे, तो ठाण्याला राहतो, त्यासोबतच तो पोलिसांचा खबरी देखील आहे। त्यामुळे त्याने सांगितलं की पद्मसिंह पाटील त्याची पद्मसिंह पाटील यांच्यासोबत मलबार येथे भेट झाली होती, मात्र पद्मसिंह पाटील यांचा बंगला हा कुलाब्याला होता। त्यामुळे मुंबईच्या इतक्या जवळ राहणाऱ्या त्यासोबतच पोलिसांचा खबरी असलेला माफीचा साक्षीदार हे अशा चुका करू शकत नाही, त्याला मुंबईची माहिती असणं हे अपेक्षित आहे असं कोर्टाकडून नमूद करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे या माफीच्या साक्षीदाराने त्याचे जबाब हे वारंवार बदललेले आहेत आणि त्याच्या जबाबात ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींना साजेसे पुरावे सादर करण्यात कशा प्रकारे सीबीआय कमी पडलेली आहे कोर्टाकडून वारंवार सांगण्यात येते। त्यासोबतच त्याने मारियांची भेट घेतली, त्यांना स्कॉटची बाटली दिली असा देखील सीबीआयचा एक दावा होता, मात्र त्या संदर्भातले कोणतेही पुरावे हे सीबीआयने सिद्ध केलेले नाहीत। खरं तर मारिया यांचा जबाब घेणं अपेक्षित होतं, मात्र तसे देखील सीबीआयने केलेलं नाही। या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आपण बघतोय की आता निकाल वाचनात कोर्टाकडून त्याची दखल घेतली जाते। कशा प्रकारे तपासामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत, कशा प्रकारे एक कॉन्स्पिरसी प्रूव्ह करण्यात कुठे ना कुठे सीबीआयने काही गोष्टी कमी राहिलेल्या आहेत। सीबीआयकडून जो माफीच्या साक्षीदाराचा जबाब असेल त्याने सारखे बदललेले जबाब असतील किंवा मग आरोपींकडून करण्यात आलेली जप्ती असेल, या सगळ्यामध्ये कशा प्रकारे तपास यंत्रणा कमी पडलेली आहे हे आता कोर्टाकडून वारंवार सांगण्यात येते। जवळपास 1 ते सव्वा तास झाला या निकाल वाचनाला सुरू होऊन, अद्यापही निकाल वाचन हे सुरू आहे। एकीकडे सगळे आरोपी पद्मसिंह पाटलांपासून सगळे आरोपी हे कोर्टामध्ये उपस्थित आहेत, त्यासोबतच ओमराजे निंबाळकर आहेत, त्यासोबत जो पवनराजे निंबाळकरांचा चालक होता समद काझी याचे कुटुंबीय देखील अद्यापही कोर्टातच आहेत। तर दुसरीकडे आपण बघतोय की आता शिवसैनिक देखील कोर्टामध्ये जमण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते कोर्टाच्या बाहेर। आकांक्षा, अगदी बरोबर आहे। त्यामुळे या